बरं झोपा ना आता. नाही हो, झोप उडाली माझी आता. हो काय झोप उडाली म्हणताय? इथे तुम्ही झोपेपर्यंत मी झोपू शकणार नाहीये आणि तुमची झोप उडाली, ह्याला काय अर्थ आहे? आता काय जागरण करत बसायचंय का? नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही डोळे मिटून शांत पडा. मी तुमच्यासाठी अंगाई गाते. रत्नमाला मॅडम साठी गायले होते ना, तशीच तुमच्यासाठी पण गाते. तुम्ही आईसाठी अंगाई गायला होतात? हो, त्या इथे आल्या होत्या ना, तेव्हा त्यांच्यासाठी अंगाई गायले होते मी. आई इथे आली होती? तुम्ही सांगितलं नाही आधी मला. तेव्हा आपण ओळखत नव्हतो एकमेकांना आणि तरी तुम्ही भांडून निघून गेला होता. झोपा आता, खूप गप्पा झाल्यात. स्टॅच्यू हलू नका, अजिबात अजिबात हलू नका. ते ओ काकू, हो ही वेळ आहे का स्टॅच्यू स्टॅच्यू खेळायची? काही बोलू नका. का बोलू नका? जसे आहात तसेच थांबा. खांद्यावर काहीतरी पडलंय माझ्या. माहितीये मला, सांगते ना हलू नका म्हणून. काय ताप पडलाय तुमच्या अंगावर. ओरडू नका, आवाज करू नका. चाललाय तो, हलू नका. थांबा, चाललाय. गेला 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 गेला. थांबा, हलू नका. गेला. धावत येतील बाहेर घरातले. काकू, थँक्यू सो मच. तुम्ही माझा जीव वाचवलात. थँक्यू. काही जीव वगैरे वाचवला नाहीये मी तुमचा. मुळात विषय असा आहे की आपण जोपर्यंत प्राण्यांना काही करत नाही ना, तोपर्यंत ते आपल्याला काही करत नाही. ते त्यांचे निघून जातात. आपण त्यांना मारायला धावतो ना, म्हणून ते उलट प्रतिकार करायला आपल्याला मारायला येतात. कारण हे जग काही फक्त आपलं एकट्याचं नाहीये हो, त्यांचं पण आहे ना. आपण सगळे एकत्र राहतो. आपल्याला उगीच वाटतं की ते आपल्यामध्ये आडवे येतात असं. ऐका ना, मी आत्ताच म्हंटल ना, तुम्ही माझा जीव वाचवलात. लगेच फिलॉसॉफी झाडून नका ना जीव घेऊ माझा. तुम्ही ऐका ना, तुम्ही अंगाई गा ना, मी झोपतो. झोपा मग लगेच, खूप उशीर झाला. मी नाही तिकडे झोपणार. मी अंगाई म्हणते, झोपा. मी आहे इथे. तू येईल परत. झोपा, मी आहे इथे. केला तो, याच्यावर नाही. झोपा, आहे मी. नक्की? तिकडे जाऊ. झोपा आता. झोपतोय हो. झोपा, गेला तो. अंगाई गाताय ना? गाते. झोपा. तात्या, तात्या, हा काय ग बाय? आम्ही जरा जाऊन येतो. नीट जा. हा, त्यांना आपल्या गावातलं मंदिर दाखव, शेत दाखव आणि सगळं गाव व्यवस्थित फिरून दाखव त्यांना. हो तात्या, आधी मी त्यांना आपलं जुनं घर दाखवणार आहे आणि नंतर आपलं गाव फिरून दाखवते. उत्तम. हा, सांभाळून जा हो फक्त. येते. चला चला. चल, काळजी घे. हो येते.
हो काकू चला लवकर. चला. चला. हे काय सायकल कशाला घेतली? एक मिनिट. सायकलवर जायचंय? हो. मग काय आता हातात साखरेची वाटी घेऊन हत्ती बोलू का बसायला? हत्तीवर बसून गावभर साखर वाटत जाऊया. काकू अहो काय मग, मी बसले होते ना तुमच्या गाडीत, मग तुम्हाला माझ्या सायकल वरून यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि मुळात जरा ना सायकल वरून जाण्याची पण एक वेगळी मजा असते, ती जरा घ्या. अहो पण मी सायकलवर कसं बसणार आहे? चला ना जाऊया ना, गाडीने जाऊया ना. नको नको, गाडीने नको. मी सतत गाडी थांबवायला लावणार, तुम्हाला ते आवडणार नाही. मी सतत गाडीत बडबड करणार, तुम्हाला तेही चालणार नाही. त्यापेक्षा आपण सायकल वरूनच जाऊया ना. आणि गुहागर माझं गाव आहे, इथे माझंच ऐकायचं. आणि विषय असा आहे की इथले जास्त करून लोक सायकलच चालवतात. अहो, पण सायकल. बरं ठीक आहे, मी मागे बसते, तुम्ही सायकल चालवायला घ्या. मला नाही येत सायकल चालवता, आणि तसंही लेडीज सायकल आहे. सायकल सायकल असते, लेडीज आणि जेंट्स त्यात काही नसतं. पण तुम्हाला सायकल चालवता येत नाही? साधी सायकल चालवता येत नाही? अहो मग काय झालं? माझ्यावर नाही आली कधी वेळ सायकल चालवण्याची. तुम्हाला येते का गाडी चालवता? हा, मला गाडी चालवता येत नसली ना तरी मला सायकल चालवता येते. आणि सायकल चालवता येणं ही अत्यंत बेसिक गोष्ट आहे, निदान मला ती तरी येते. मला साधी सायकल चालवता येत नाही आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करतात फक्त. बस झालं, बस झालं. आता मला कुठेही जायचं नाहीये. मग राहा इथेच, राहतो इथे, माशा मारत बसा. माशा मारतो. तुम्हाला काय करायचंय? बसा, मला काही म्हणणं नाहीये. सायकल वरून जा मग. यायचं असेल तर सायकल वरूनच यावं लागेल. अरे यार, आता काय इथे फसलोच आहे. चला जाऊया. हा माझा फोन पकडा, बसा. कुठे? इथे मागे. याच्यावर? हो बसा इथे. हो पण हे बसा. पाय कुठे ठेवू? खिशात. हो काकू. मग काय तुम्हाला साधं सायकलवर बसता येत नाही का? हो, मग काय आहे, दोन बाजूला दोन पाय ठेवून बसा ना. तसाच बसणार आहे. हा चला. सावकाश 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 काकू, सावकाश सावकाश काकू, सावकाश सावकाश. हा बोल म्हातारे. नेल्या सदा कुठे कडबडतोयस? तुला सांगितलं ना लवकर घरी ये म्हणून. अरे चांगली मोठी श्रीमंत पार्टी आली घरात, खूप पैसे काढता येतील. अरे लवकर घरी ये, ते लोक मुंबईला जाण्याच्या आत. कळलं? निघालोच आहे, येतो मी. हा. आदित्य, सध्या कावेरी नाही ऑफिसमध्ये, त्यामुळे बच्चू मामाची खूप धावपळ होते. हो ना. त्यातून काय झालं, आपल्याकडे ना काही इन्व्हेस्टर्सने चौकशी केली. आता त्यातले किती जेन्युइन आहेत नाही आपल्याला मीटिंग्स केल्याशिवाय कळणार नाही. आपण ऑफिसमध्ये ना एकत्र बसून डिसाईड करूया कुठल्या मीटिंग्स मी अटेंड करणार आहे, कुठल्या तू अटेंड करायच्या आहेस. हो काकी, मी जाऊन येईन कॅफेत. आदित्य, तुझं लक्ष कुठे आहे? कॅफेज काय, मी काय बोलतेय, तू काय बोलतोयस? सॉरी काकी, मी जरा वेगळ्या विचारात होतो. काय झालं? नाही नाही, काही नाही. आदित्य, तुला काकींशी काहीतरी बोलायचं होतं ना? बोल ना, आता काकी आहेत तर. काय बोलायचं होतं? बोल ना आदित्य. नाही काकी, अगं
ऍक्च्युली मला ना हे काय झालंय बोल. संध्याकाळी लवकर यायचं होतं घरी. लवकर यायचं होतं म्हणजे काय झालंय बाळा, तुला बरं नाहीये का? नाही काकी, मी ओके आहे अगं. ऍक्च्युली सानिया सोबत जरा बाहेर जायचं होतं मला संध्याकाळी, म्हणून. जाऊ का मी? त्यासाठी एवढे आडेवेडे कशाला घेत होता? सरळ सांग ना. बरोबर आहे, तुला तिलाही वेळ द्यायलाच हवा. हो ना. काही हरकत नाही, सगळ्या मीटिंग मी अटेंड करेन. हो. ओ थांबा ओ. थांबा, तुम्हाला एक गंमत दाखवते. थांबा थांबा, तुम्हाला एक गंमत दाखवते. हो काय करताय? थांबा तर तुम्हाला एक गंमत देते. ही घ्या गंमत. ही गंमत आहे. माझा फोन द्या. त्याचं काय करू? खाऊन बघा. हे खायचंय? हो. नक्की? अहो खरंच खाऊन तर बघा, छान लागतं, गोड गोड. माझ्यावर विश्वास ठेवा, पावसाळ्यातलं रानफळ आहे. बघा खाऊन. इकडे बघा, इकडे बघा. इकडे बघा, इकडे बघा. काय खाऊ घातलंय तुम्ही मला? या. हसताय काय? आई गं, पावसाळ्यातलं रानफळ आहे ते. पोटासाठी खूप चांगलं असतं. पोटातले सगळे जंतू ना याच्यामुळे मरून जातात आणि मुळात याचा रस ना महिन्यातून एकदा तरी प्यावाच. गप्प बसाव, मला नको रस. एकतर ना तुमच्यावर विश्वास ठेवली ही चूक झाली माझी. काहीतरी खाऊ घालताय मला. कसं झालंय तोंड? दातांना कसं तरी होतंय माझ्या. आता हसताय काय? तू नको तर काय करू. नॉर्मल माणसं ना एखाद्या गमतीवर हसतातच. मी तुमच्यासारखी नाहीये, मी नॉर्मल आहे. नाही काय ना काकू, तुम्ही एकतर मला सांगितलं हे फळ गोड आहे. तुमच्यावर विश्वास ठेवला मी आणि मला हसताय, मलाच ऐकवताय. हो आधी सांगायचं नाही का? अहो आधी सांगितलं असतं तर तुमचा असा चेहरा बघायला मिळाला असता का मला. आता बघा कसे दिसताय, छान दिसताय. नेहमी नाहीतर आपल्या चेहऱ्यावर मास्क घेऊन फिरत असता. आता कसे सुंदर दिसताय. हाच चेहरा सूट होतो तुम्हाला. अजून देऊ का एखादं? गप्प बसाव, मला पाणी हवंय. कसं तरी झालंय तोंड. या इकडे पाणी, या पाणी देते. आदित्य, अरे असं का करतोयस? काय बोलतोयस तू हे सगळं? हा, ते म्हणजे तुला हाफ डे घेऊन घरी यायचंय हा विषयच नव्हता ना. अरे मगाशी बोललो ना आपण आतमध्ये त्या विषयावर. अरे काल तर आपण बराच वेळ डिस्कशन केलं ना. आणि तेव्हा तू मला म्हणालास की मी रत्नमाला काकींशी बोलेन म्हणून. असं काय करतोय अरे? काकी आहेत तर बोलून घे ना त्यांच्याशी ना काकी. आदित्य काय म्हणते सानिया? काय बोलायचंय तुला माझ्याशी? काही प्रॉब्लेम झालाय का? बोल ना. काकी खरं तर मला जरा वेगळ्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. बोल. हा बोल बोल बोल. नाही काकी, अगं ऑफिस रिलेटेड विषय आहे ना, तो घरात नको बोलायला. आपण ऑफिस मध्येच बोलूयात का, किंवा मग जाता जाता बोलूयात? हा ठीक आहे, नक्की ना? हो नक्की नक्की. चल मग मी माझी पर्स वगैरे घेते, आपल्याला उशीर नको बाहेर. हो का? चल. या काय चाललंय तुझं? हा विषय आता इथे काढायची काय गरज होती? हा विषय ना आदित्य मलाच काढावा लागला. कारण मला वाटत नाही की तू या विषयावर कधीही बोलशील म्हणून. असं काही नाहीये झाले. मी योग्य वेळी बरोबर बोलेन. तुझी योग्य वेळ या जन्मात तरी येणार नाही आदित्य.
एकदा म्हटलं ना सानिया, मी बोलेन काकीशी. हे बघ आदित्य, जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल आणि तुला आपल्या संसाराची काळजी असेल तर तू बोलशील, आणि नाही बोललास तर मी असं समजेन की तुझं माझ्यावर प्रेमही नाहीये आणि तुला आपल्या संसाराची काळजीही नाहीये. कळलं? हे बघा पाणी या. काय? हे कपडे धुण्याचं पाणी प्यायचंय मी? इथे कुठे मिनरल वॉटर नाहीये का? कपडे धुण्याचं पाणी नाहीये होय. गावातली माणसं हे पाणी पिण्यासाठी वापरतात. हवंय ना तुम्हाला पाणी? प्या मग. घ्या घ्या पाणी घ्या. यार आता याचा सेन्सर कुठे आहे? थांबा. अरे देवा, सेन्सर काय हो तुम्ही? घ्या. आलं 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 आलं. हा. गोड आहे हो पाणी. गोडच असतं पाणी तुमच्या त्या मिनरल वॉटर पेक्षा. मी काय म्हणते, वैदेहीला दाखवू का ही गंमत? नाही, मी तिकडून इकडे येण्याच्या दिवशी तिने मला जळवलं होतं ना, आता जरा तिला जळवूया. बघ म्हणा आम्ही किती गम्माल करतोय. मी ऍक्च्युली रुमाल आणला नाहीये. ते सगळं साडी धुतलीये का? राहू दे. नाही नाही, द्या 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 द्या. वैदेहीला दाखवते आपण किती धम्माल करतोय. मी काय म्हणतोय, या इव्हेंटला काही तामझाम नसताना कसे काय गोळ घालता रे तुम्ही? सॉरी मॅम. आता एक काम कर, मी म्हणते ते. कोण मेसेज करताय? हा बघ बोका, इकडे गुहागर मध्ये आल्यापासून अगदी सुतासारखा सरळ झालाय. वैदेही कसली धमाल येते माहितीये. तू असायला हवी होतीस इथे. आम्ही खूप मिस करतोय तुला. काकी, अरे ये आदित्य ये. अरे अगदी बरं झालं तू आलास. मी तुला आता बोलवूनच घेणार होते. आपल्या ते इन्व्हेस्टर बघ घाटगे, त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आज. तर जरा ऑफिसमध्ये फोन करून नेहाला सांगणार त्यांच्या घरी एक चांगला असं बुके पाठवाय. करशील ना फोन तू? हो. काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? नाही काकी, काहीच नाही. काय झालं आदित्य, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही काकी, काही नाही. आणि तूच म्हणतेस ना की ऑफिसचे विषय घरात नाही काढायचे, तुझा नियम आहे ना तो, त्यामुळे. एक सांग मला आदित्य, माणसांसाठी नियम असतात का नियमांसाठी माणसं असतात? मला इथे दिसतंय सरळ सरळ तू कसल्या तरी काळजीत आहेस. ऑफिस मध्ये जायची वाट बघत बसणार का मी ते कळायला? अरे नाही काकी, खरंच काही महत्वाचं नाहीये. आपण बोलूयात ना ऑफिस मध्ये. खरंच ऑफिसशी संबंधित आहे म्हणतोस आणि महत्वाचं नाही म्हणतोयस, असं कसं? तसंच आहे काहीतरी. आदित्य, काही प्रॉब्लेम झालाय का कामाचा कुठल्या? नाही, मला माहितीये सध्या तुझ्यावरती खूप प्रेशर आहे कामाचं, पण मग काही तुला तुझा लोड हलका करून हवाय का? तू
तू मला नीट सांगशील तर मला कळेल ना बाळा, काय झालंय नक्की? हे पैसे आपण मजा मस्ती करण्यासाठी नाही मागतोत ना. हे पैसे आपण आपल्या संसारासाठी मागतोय, आपल्या फ्युचरसाठी मागतोय. जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल आणि तुला आपल्या संसाराची काळजी असेल तर तू बोलशील. काकी मला पगार वाढवून हवाय. मी